जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल, तर रोज सकाळी तुम्हाला एक प्रश्न नक्की पडत असेल, आज ट्रेड नेमका कोणत्या स्टॉकमध्ये घ्यायचा? कारण की मार्केटमध्ये शेकडो स्टॉक्स आहेत, 200च्या आसपास एफ-एन-ओ मधले स्टॉक्स आहेत, पण सगळेच ट्रेडिंगसाठी योग्य नसतात. आणि म्हणूनच मला स्टॉक मोजोमधलं हे मार्केट मूव्हर्स हे जे फीचर आहे ते खूप आवडतं. कारण की हे फीचर मला सरळ त्या स्टॉकपर्यंत घेऊन जातं, जिथे आज खरंच काहीतरी घडत असतं. आता समजा सकाळी मार्केट सुरू झालंय, तर आपण काय करतो, चार्ट्स उघडतो, स्कॅनर चालवतो, न्यूज शोधतो, न्यूज चॅनल बघतो. पण मार्केट मूव्हर्स उघडल्यानंतर काही सेकंदातच तुम्हाला समजतं, की आज मार्केटमध्ये सर्वात ॲक्टिव्ह स्टॉक कुठे आहे? सर्वात अधिक ॲक्टिव्हिटी कुठे चालू आहे? टॉप गेनर कोण आहेत? टॉप लुझर्स कोण आहेत? कोणत्या स्टॉकमध्ये सर्वाधिक व्हॉल्यूम येतोय? हे तर आपल्याला तिथं दिसतंच आहे. पण मला सगळ्यात जास्त उपयोगी वाटणारी गोष्ट म्हणजे ती म्हणजे पोझिशन बिल्डअपचा डाटा. कारण की इथं फक्त किंमत वाढली किंवा किंमत कमी झाली एवढंच दिसत नाहीये. तर त्या प्रत्येक हालचालीमागे नेमकं काय चाललं आहे हे पण आपल्याला समजतं. उदाहरणार्थ जर किंमत वाढते आणि ओपन इंटरेस्ट सुद्धा वाढतोय, तर लाँग बिल्डअप होतोय. म्हणजे नवीन बायर्स जे आहेत ते कॉन्फिडेंटली पोझिशन्स तयार करत आहेत. जर किंमत वाढते, पण ओपन इंटरेस्ट कमी होतोय, तर शॉर्ट कव्हरिंग जी ती येऊ शकते. म्हणजे आधी शॉर्ट केलेले जे शॉर्ट सेलर्स आहेत, तर ते आपले पोझिशन्स जे आहेत त्या क्लोज करत आहेत. जर किंमत पडते आणि ओपन इंटरेस्ट वाढतोय, तर शॉर्ट बिल्डअप असतो. म्हणजे मार्केटमध्ये नवीन बिअरिश पोझिशन जे आहेत त्या क्रिएट होत आहेत. शॉर्ट पोझिशन क्रिएट होत आहेत. आणि किंमत जर समजा पडते आणि ओपन इंटरेस्ट सुद्धा कमी होतोय, तर लॉंग अनवाइंडिंग जी आहे ती सुरू झालेली आहे, असं आपल्याला याच्यामध्ये कळतं. म्हणजे आधीचे बुल्स मैदान सोडून जे ते बाहेर पडत आहेत. आता विचार करा, जर एखाद्या स्टॉकमध्ये जोरदार लाँग बिल्डअप दिसत असेल, तर कॉल साइडचा विचार आपल्याला करता येऊ शकतो. जर मोठं शॉर्ट बिल्डअपचं वातावरण दिसत असेल, तर आपल्याला पुट साइडवर संधी ज्या आहेत त्या दिसू शकतात. म्हणजे चार्ट बघण्याच्या आधीच आपल्याला मार्केटमधल्या मोठ्या इन्व्हेस्टर्स आहेत, मोठे मार्केट मूव्हर्स आहेत, तर त्यांचा व्ह्यू काय आहे याचा आपल्याला अंदाज येतो. आणि हेच मार्केट मूव्हर्सचं खरं सामर्थ्य आहे. हे फक्त स्टॉक्सची यादी नाही देत आपल्याला, तर त्या स्टॉक्समध्ये नेमकं कोण खेळतंय, बुल्स आहेत की बिअर्स आहेत याचा अंदाज आपल्याला ते देत असतं. म्हणून पुढच्या वेळी जर कोणता ट्रेड घ्यायचा असा प्रश्न पडला असेल, तर अंधारात बाण मारण्यापेक्षा मार्केट मूव्हर्स हे एक चांगलं टूल स्टॉक मोजो या वेबसाईटमध्ये दिलेलं आहे. तर ते तुम्ही बघा. कुठल्याही प्रकारचं पेड प्रमोशन नाहीये. पण एक चांगलं मला वाटलं म्हणून सांगतोय. आणि याच ठिकाणी तुम्हाला चार्ट सुद्धा बघता येतात लगेचच्या लगेच. तर तुम्ही ते सुद्धा बघू शकता. चार्ट बघू शकतात. चार्ट जे आहेत ते तुम्हाला चार्ट बघण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या कोणत्या प्लॅटफॉर्मवर जायची गरज नाही. याच ठिकाणी तुम्हाला एकाच विंडोमध्ये जे ते चार्ट सुद्धा तुम्हाला दिसू शकतात. काही मिनिटातच तुमची वॉच लिस्ट जी ती तयार होऊ शकते आणि ट्रेडिंगसाठी एक स्पष्ट व्ह्यू तुमचा तयार होऊ शकतो. तुम्ही स्टॉक सिलेक्शनसाठी कोणता डेटा सर्वात जास्त वापरतात? प्राइस ॲक्शन वापरता, ओआय डाटा वापरता, व्हॉल्यूम वापरता की मार्केट मूव्हर्स वापरतात? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच आपल्या ऑप्शन्सच्या ट्रेडिंग टूल्सच्या माहितीसाठी, उपयोगी ऑप्शन्सच्या टूल्सच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. Instaवर फॉलो केलेलं नसेल तर Instaला सुद्धा फॉलो करा.